हॅलो माय, तू जिंकली. मी जिंकले म्हणजे काय? मी पिठलं भाकरी बनवली. 20 पेक्षा जास्त लोकांनी खाल्ली. सगळ्यांना लय आवडली. कॅप्टनला पण आवडली. म्हणून म्हणलं तू जिंकली. अगं मग माझं कसलं कौतिक करतेस? मुक्ती, अगं इतक्या वर्षानं चुलीपाशी गेलीस तू. बाईसारखं काम पहिल्यांदा केलंस. तुझंच कौतिक करायला पाहिजे. मुक्ती, आता एक काम कर. हळूहळू ना सगळं जेवण बनवायला शिक. म्हणजे तुझ्या लग्नाचं बघता येईल मला. मी काय बोलते, तू काय बोलते? मी सांगितलं ना तुला, मी लग्न बिग्न नाही करणार आहे. काय ग तू? हिचा आधीच इतका त्रास आहे डोक्याला आणि तू काहीतरी वेगळंच. आता काय झालं तिकडं? अगं त्या कॅप्टनला पिठलं भाकरी आवडली. तो कॅप्टन हॉटेल सोडून गेला. अगो बाई, गॉड ब्लेस यू माय चाइल्ड. मी तुला चाइल्ड म्हणू शकतो, कारण आज माझी मुलगी असती तर ती तुझ्या एवढीच असती. तुझ्या आईला सांग की तिची रेसिपी एकदम फॅन्टॅस्टिकली झोमलास्टिक होती. आता ओ जा सगळे जा सगळे जा 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 जा. कर या ना. चल चल. काही नाही. आता जे 1760 वेळा झालंय तेच होणार आहे परत. नहीं यार, इस बार कुछ अलग है. काय अलग आहे? या पप्याच्या चड्ड्या नाही आहेत. काय नाचतोयस? काय नाचतोयस? माझ्या आहेत त्या. किती ओल्ड फॅशन आहेत. आपण इथं शॉपिंगला जाऊया. तू काय एवढंच बघत असतेस का आमच्या बाथरूम मध्ये येऊन? कोणाच्या चड्ड्या वाळत घातल्या आहेत बघू बरं, कोणाच्या चड्ड्या वाळत घातल्या आहेत. आणि मला नको आहेत तुझे फॅशन विषयीचे सल्ले. मला याविषयी सल्ला हवाय की आनंदी आता शेफ होणार आहे, काय करणार होता? ये बाई, नाही 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 नाही. हे प्रेमापोटी तिच्या हातचं खाऊन खाऊन ना पोटातले सगळे ते चुहे कावळे सगळे मेलेत. आता जर लागला ना तर डायरेक्ट आपला नंबर लागेल. नाही, तुमच्या लक्षात येत नाही. तिच्या हातचं खाऊन खाऊन इथे मीटिंग करायला लागलो ना तर अर्थातच हे नंबर्स लागतील. यस यार. आणि या जागेबद्दल काही बोलायचं नाही. ओके, आय लाईक दिस प्लेस. काय चॉईस आहे काय? ए, तू गप ग. आता आपण काय करणार आहोत तेवढं सांगा ना मला. ये भाई थांब ना मुक्ता. आनंदीला फुटकची गोळी द्यायचा प्लॅन चाललाय इकडे. अरे तुम्हाला कसं कळलं मला गोळी हवी आहे? ए डोकं दुखतंय खूप, गोळी आहे का कोणाकडे? द्या ना. ए छान छान छान. मस्त मस्त. काय मग काय बोलायचं काय पटकन? अरे सरप्राईज. असं नाही, एक सरप्राईज. तुला शोधतोय, तू इथेच. काय कुठूनही दिसते राव. कुठे कशी आहेस तू? बाबा जा. मला माहिती आहे तुम्ही आज काय करत होता. मीटिंग करत होता ना नवीन शेफ बद्दल. आणि नवीन शेफ मुक्ता असणार आहे हेही माहिती आहे मला. पण मुक्ताशी बोलणं झालंय माझं. ती पिठलं भाकरीशिवाय काहीही बनवणार नाही. त्याच्यामुळे उत्तम शेफ कोण उरलाय आता? कोण उरलाय उत्तम शेफ आपल्याकडे? सांगा बरं पटकन. कोण सांगणार आहे पटकन? चला सगळे, जेवण तयार आहे. चला. अरे मला उत्तर तर देऊ बरं. गोळी तरी. लवकर 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 लवकर. अरे काय झालं? असं काय पळत आला? भूतबीत मागा लागला का काय? भूतच आहे ते, देवभोळ भूत. आता काळजी करायचं काहीही कारण नाही. 2 मिनिटात माझं डोकं दुखायचं थांबणार आहे आता. मग ना मी. आचारी नाही, मग तू आचारी नाही विचारी बन. अरे सगळा विचार झालाय माझा. काय करणार आहे माहितीये का मी? आता मी किचन सांभाळायला घेणार आहे. आणि 6 चिठ्ठ्यांची गरज नाहीये आता. ती एलओडीची चिठ्ठी ना आधी काढून टाका. उगाच सगळ्यांचा छळ नको. बाई छळ फक्त चिठ्ठीचं नाहीये. आणि चिठ्ठीपेक्षा एक व्यक्तीच काढून टाकली पाहिजे. तुम्हा सगळ्यांना ना शंखपुष्पी काढा द्यायला पाहिजे. उगाच विसरबोळ्या वेणूसारखे वागताय तुम्ही. अरे छळ करणारा माणूस निघून गेलाय आता न काढता. तो कॅप्टन कुक. आणि तू
मी ना गुपचूप सगळी तयारी केली. काय केलंय माहितीये का, आपले जे भारतीय पदार्थ असतात ना त्याचा टच देणारे मी या सगळ्या गोष्टींना, अमेरिकन आणि इटालियन पदार्थांना. आणि काय करणार आहे माहितीये का, चीज आणि चवळीचा पास्ता, अमेरिकन चिबूड चॉप्सी आणि भोपळ्याचे मंचुरियन. हा, लय घाण जेवण बनवती तू. हो, अतिशय घाण जेवण बनवतेस तू. टोटल क्रॅप, भंगार. मस्करी करताय ना तुम्ही माझी. बाई, आतापर्यंत तुला फ्रेंड मानली म्हणून प्रेमापोटी आम्ही जेवत होतो बाई, पण ते बोगस जेवण आता ओटीपोटी यायला लागलंय आपल्याला. अपने प्यार का रस जरा चखणा ओय मखणा. हा, तुझे जेवण करतेस ना तयार, तर तेच एकदा तू चाखून बघ, म्हणजे कळेल तुला किती घाण असतं ते. काय काय पदार्थ करतेस तू? ओव्याचा शिरा, काकडीचा उपमा, वांग्याची जिलबी, मुळ्याचे मोदक. आपलं ख्याली पुलावचं कसं आहे, विश तुमची डिश आमची. हा, तसं तुझं काय आहे माहिती का कॅप्शन, विश तुमची आणि विश माझं. बाई, इतकं नको बोलूस. एवढं नको बोलू म्हणजे काय? हा, काय खोटं बोलतोय का मी? अरे किती घाण जेवण बनवते. हा, मी तुम्हाला सांगतो, ही जे जेवण बनवते ना, ते जर आपण जेलमधल्या क्रिमिनल्सला दिलं ना जेवायला, तर भारतातला क्राईम रेट कमी होईल. अरे हिच्यापेक्षा तो कॅप्टन कुक परवडला. तो किमान बोलून तरी टॉर्चर करतो, ही हिच्या जेवणाने टॉर्चर करते. अरे किती घाण असतं हिचं जेवण. हिचं जेवण म्हणजे ना, तोंड दाबून बुक्क्यांचा मार आणि त्यावर लाथा असं आहे. काही बोलताही येत नाही, सहनही होत नाही. अत्यंत बेकार, भिकार, टुकार, दळभद्री आणि दरिद्री कारभार. हो हो, प्रसाद, मुलींना पेपर चांगले जावेत ना म्हणून नवस बोलले होते मी. अगं, देवाला नैवेद्य केला होतास ना, देवाने खाल्ला. आता काय माझी गरज, हो ना. काय नको. विठ्ठला, आवडलं नाही? नाही नाही, तसं नाही. देव पावलंच म्हणायचा. बाई बाई, काय झालं याला? चांगला माझा ओव्याचा शिरा. अरे ही घे भाजी, भाजी राहू दे. ही घे. अरे नको ना, भाजी भाजी दे, भाजी, भाजी दे. आपण सांडू नका हळवा. घे घे घे. घे 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 घे. असं नको. नको ते दोडका वांग काय आहे ते. अरे आईच्या आजची चव पाहिजे होती ना जेवणाला. ही घे. बाई, त्याच्यासाठी राहू दे. हो, त्याला घे रे. ए बाई, घे. माझं झालं. अरे भाऊ नाही भाऊ. अरे नाही ना. अरे नाही ना. पोटभर जेवलात ना तुम्ही? भरलं ना पोट? मस्त बनवते ना आपली आनंदी जेवण. काय पोरांनो? रॉयल भार. गुड गुड. फुल बाई, फुल.
ए भाई ए नेम चुकतोय. आनंदी इकडे गेली. हो, पण मला आता परत 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 तिची समजूत काढण्याचा खरंच कंटाळा आलाय. साई तू तरी जा ना यार. तू रडवलंस ना तिला आणि तू हसवूही शकतोस या 2 मिनिटात. जा ना प्लीज. हे बघ मी गोविंदाचा फॅन आहे, राज कपूरचा फॅन नाही. सो आज मी तिथे जाऊन मेरा नाम जोकरचा शो करणार नाही. आज खुद्दारचा शो. तुम्ही जा आणि तुम्ही हसवा तिला. पहिला बॉम्ब मीच टाकलाय, मला जावंच लागणार आहे. तुम्ही येणार आहे? नाही. तुम्ही पण तू जा. बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी, बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी. पप्या राणे, यू कॅन डू इट. 1 और 1 11 करून या आता. जेवणावर राग नाही काढायचा मला. चेंजिंग रायटिंग नंतर येऊया. भाई एवढंच ना, मग चल ना, टाइम प्लीज गेल लावू ना तिला. ती ओव्हर इमोशनल झाली ना, तिच्या डायरीत वेड्यासारख्या कविता लिहिते. मी वाचलीये. वारा आळू मग तो गेळू मग मी मेळू. ती सणकी आहे. आता नको, आपण नंतर येऊ. नंतर काय येऊया. याचं ठीक आहे, पण ही आपलीच रूम आहे, आपल्याला इथंच झोपायचंय. तिच्या गाणी कविता लिहून झालं की मग आपण आज जाऊया. पप्या तू जा, आम्ही करतो मॅनेज. मी येते तुझ्यावर, कॉन्फिडन्स देईन. किती बोर आहे अरे. का बरी होतं की? नाही, मी सोडून या घरात प्रत्येकाच्या डोळ्यात एकदा तरी पाणी येऊन गेले. माझ्या डोळ्यात पाणी येत नाही, काय करू मी? नाही रे, पण दगडाला पाजर फुटणं अवघडच असतं रे. मी दगड आहे. हो, पण दगड नंबर 1 आहेस. नंबर 1 आहे ना, मग दगड असलो तरी चालेल. अरे इतक्या लवकर परत आलास? हा, बघ ना. काय रे? काय काय केलंस? हा? तिला तुझ्या हातचं जेवण दिलंस की काय? भाई कधीतरी सिरियस व्हा ना. अख्ख्या लाईफ टाईमचं टॉपअप तिला एकाच दिवशी दिलंय. थोडा वेळ लागणार ना तिला. पण मग तू का आलास? आनंदी आनंदी झाली का? भाई आनंदी बिझी आहे. ती सेंटी कविता बिविता लिहिते तिच्या पर्सनल डायरी मध्ये. पर्सनल डायरी, कविता, रॉयल कारभार. रॉयल कारभार काय आता यात? अरे म्हणजे आनंदी जर तिची पर्सनल डायरी वगैरे लिहित असेल, त्यात कविता असतील, तर त्या वाचायला हव्यात ना आपण. म्हणजे आपल्या ज्ञानात भर पडेल थोडीशी तरी. आणि कसं रात्री आपल्याला झोप येत नाही, मग थोडासा टाइमपास वगैरे हवा असतो, एंटरटेनमेंट. मग ही एवढी मोठी एंटरटेनमेंट कोण सोडणार? आय नो. हे बघ, झोपण्याआधी 1 तास वाचनाची सवय आहेच मला, लहानपणापासून. गुडवन. अरे मुलांनो, मग आज रात्री आपल्याला आनंदीची डायरी चोरायलाच हवी. का नाही? तसंही रोज रात्री झोपण्याआधी एक चांगलं काम करायची सवय आहेच मला. ये भाई चोरीचं करी वगैरे आपण नाही करणार हा. आणि तिची असेल ना यार पर्सनल डायरी, काहीतरी असेल पर्सनल. अरे हो, पर्सनल आहे म्हणूनच आपण ती वाचायची आहे. आपण तिची डायरी वाचली तरच आपल्याला कळेल ना तिचा आत्ता मूड कसा आहे, आणि तिला कसं हसवायचं त्यातनच कळेल ना. काहीतरी मार्ग सापडेल का रे? बरोबर आहे. मी म्हणूनच म्हणत होतो चोरायची. नाही, आणि कसं आहे, कविता वगैरे असेल, एखादी मेलोड्रामॅटिक,
किंवा सेंटी किंवा अशी रोमॅन्टिक रुपेशसाठी लिहिलेली, तर आपल्याला सुद्धा आयुष्यात कळेल ना रोमॅन्स वगैरे कसं करतात ते. हा एक साईड इफेक्ट. अपेक्षा नाही नाही नाही, ते चोरी वगैरे आपण नाही त्याच्यात, तुम्ही करा. पप्या आगे बढ़ो ना, हम तुम्हारे साथ है. पडू ना आगे. बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी, बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी, बहिणींचा भाऊ गरिबांचा कैवारी. पप्या राणे, यू कॅन डू इट. यू कॅन डू इट. नाही नाही बाई, नाही 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 बाई, चोरी. थांब जरा. आता चांगलंय, दाखव तिला. चल. आनंदी, तू मला जेव्हा पहिल्यांदा भेटली ना तेव्हा तू मला विचारलेलं की तुला पार्लरची काही कामं येतात का. तेव्हा ना मी जरा खोटं बोलले. मी तुला बोलले की मला नाही येत, पण मला येतं. हे बघ, मी आज परीचा मेकअप केलाय. कसं झालंय? छान झालंय ना? जमतंय ना मला? मस्त आहे. जमतंय ना? नक्की? हो नक्की. हा, मग आता ना तुला जेव्हा हॉटेलमध्ये काम असेल, पण तुला जर का मेकअपची ऑर्डर आली ना, तर मग मी जाऊन ती पूर्ण करेन. मी करेन मेकअप. ह नाही. का नाही? तूच तर बोलली ना चांगलं केलंय. नाही मी बोलले, पण काय नाही, मी खोटं बोलले तुला बरं वाटावं म्हणून. अगं मुक्ता, किती भयानक केलंयस हे. म्हणजे तू माझ्या जागी मेकअप करायला जाशील तर कस्टमर जातील ना माझे हे असा मेकअप बघून. एक्झॅक्टली देयर यू आर. आता कसं पकडलं? मला नाही कळलं काय. हे बघ, आता मी हिला केला मेकअप, तो तुला नाही आवडला, पण तुझं माझ्यावर प्रेम आहे म्हणून तू काय बोलली, चांगला केलाय. हा, मग तसंच आमचं पण तुझ्यावर प्रेम आहे म्हणून आम्ही तुला आधी नाही बोललो की तुझं जेवण किती कसं आहे ते. आणि आता ही म्हणाली की ही तुझ्या कस्टमर्सची ऑर्डर घेईल, मग तू म्हणालीस की नाही 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 घाण झालाय मेकअप. तसंच आम्ही आज तुझ्याशी खोटं बोलणं थांबवतोय, कारण नाहीतर आपल्या हॉटेलचे कस्टमर्सही असेच पळून जातील. अगं, आता नसती कोणाच्या हाताला चव, त्याला कोण काय करणार आहे. आई तू बाकी सगळ्यात टॉप आहेस यार, वर्ल्ड क्लास आहेस तू आई आहेस तू आमची. छोटूशा बेबीची असते ना तशी आमची या हॉटेलची सगळ्यांची काळजी घेतेस यार. वी लव्ह यू. मग हे सगळं खरं खरं आधी सांगायचं ना. मी कसं बोलले आता लगेच खरं खरं. अगं, काय प्रॉब्लेम आहे माहिती का, आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो ना, म्हणून सांगायला खूप वेळ गेला. कळलं? आता हे सगळं खोडावं लागणार आहे मला, आणि परत लिहिणार आहे मी नवीन. काय परी गप ग, तू जा, नको मला, जा जा, मी लिहिते माझं माझं. बाबा, सांभाळून घ्या, परत असा क्राईम करणार नाही.
आनंदी यार वेडी आहेस का पोती सकाळी वाच ना प्लीज झोपू दे यार